पेट्रोल जवळपास 112 रुपये, 111 रुपये 52 पैसे प्रति लिटर. डिझेल 99 रुपये 17 पैसे प्रति लिटर, म्हणजेच जवळपास 100 रुपये लिटर. हे आजचे आकडे आहेत पुणे शहरातले. गेल्या साधारण 20-25 दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सगळ्या भारतीय जनतेला आव्हान केलं होतं कि पेट्रोल डीजल की खपत कम लगे, प्राइवेट व्हीकल्स को, ऐसे ही अपना जीवन मान सुधारना चाहिए अगले 1 साल तक. सोना हो सके तो 1 साल तक मत खरीदो. परंतु जेव्हा एका भारतासारख्या मोठ्या लोकशाही प्रधान देशाचा पंतप्रधान असं आव्हान करतो, तेव्हा तो ते आव्हान का करतो याच्या तळाशी न पोहोचता या आव्हानाची टिंगल-टवाळी आणि या आव्हानाला विरोध, या आव्हानाला स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणं वगैरे वगैरे अनेक आरोप झाले. पण मित्रांनो, अमेरिका इराण हे युद्ध जरी 2 देशातलं असलं, इस्रायलसुद्धा मध्ये आहे, जरी दिसताना 3च देश दिसत असले तरीही पूर्ण जगाचा व्यापार ज्या सामुद्रधुनीतून होतो, होर्मुझची सामुद्रधुनी, सामान्य लोकांना तर आत्ता फक्त या सोशल मीडियामुळं या सामुद्रधुनीचं नाव लक्षात आलेलं आहे, माहिती झालेलं आहे. आणि मग प्रत्येकाच्या ओठावर, अगदी अशिक्षितसुद्धा, अरे ते काय होर्मुझ बंद आहे म्हण की, अशा पद्धतीने गावागावात, पारावरती, खेडेगावात चर्चा सुरू आहे. जर आपल्या भारत देशात येणारं प्रत्येक क्रूड ऑइल, रफ ऑइलचं 5वं पीप होर्मुझच्या बंदरातनंच येणं अभिप्रेत असेल आणि जर होर्मुझच्या बंदरामध्ये हल्ले होण्याची शक्यता जर वाढत जाणार असेल, तर आज जो काही 8 ते 10 दिवसामध्ये या पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये फरक पडला आहे, तो कदाचित अजून महिनाभरात तुम्हाला पेट्रोल 125 रुपये लिटरनी आणि डिझेल कदाचित 110 रुपये लिटर अशा भावाने मिळेल, असंच मला तरी वाटतं आहे. थोडक्यात आपली संपूर्ण अर्थव्यवस्था ही आपण आयात कोणत्या कोणत्या पदार्थांची करतो याच्यावर नक्की अवलंबून असते. हे एक साधं गणित सर्वसामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. पंतप्रधानाच्या खुर्चीत असलेली व्यक्ती जेव्हा एखादं आव्हान करते, तेव्हा नक्कीच त्याच्याकडं सामान्य लोकांच्यापेक्षा काहीतरी अतिरिक्त माहिती असते. हा साधा विचार डोक्यात, कित्येक क्वालिफाईड लोकांच्या डोक्यातसुद्धा येत नाही, असं मला चर्चेमधनं कळालं. तेव्हा खूप खेद वाटला. कोणीही इतिहासाची पानं मागे उलटून पाहायला तयार नाही आहे. ज्या ज्या वेळी देशावर काही संकट येतं, मग ते युद्ध संकट असो किंवा कोणतंही संकट असो, ज्या ज्या वेळी देशाच्या तिजोरीला सामान्य माणसाच्या 1 रुपयाची सुद्धा गरज असते, त्या त्यावेळी पंतप्रधान या खुर्चीत बसलेली व्यक्ती, ती कोणीही असो, अगदी लालबहादूर शास्त्रींपासून इंदिरा गांधींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांनी अशी वेळ आली तेव्हा आव्हान केलेलं आहे, जनतेला आव्हान केलेलं आहे. सन्माननीय जवाहरलाल नेहरूजींनी आव्हान केलं होतं, गिव्ह युअर ऑर्नामेंट्स फॉर आवर आर्मामेंट्स. युद्ध परिस्थिती बिकट होत चालली होती, देश चालवणं कठीण होत चाललं होतं, तेव्हाच अशी महत्त्वाची व्यक्ती अशी काही महत्त्वाचं आव्हान करते, इतकं तरी लक्षात घेतलं
तरीही आपण कुठेतरी या देशाला समजून घेतो, अशा भावनेने आपण जीवन जगतो, हा आनंद मनातल्या मनात नक्की वाटेल. आज प्रत्येक गोष्ट म्हणजे तुमच्या घरात, तुमच्या आमच्या घरात येणारं अगदी सकाळच्यापासून दूध या ॲटमपासून आपण सुरू करू. घरामध्ये जेवढी म्हणून तुम्हाला वस्तू लागतात, त्या सगळ्या वस्तू कुठून ना कुठून एका गावातून दुसऱ्या गावात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात या ट्रकद्वारे, टेम्पोद्वारे तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा प्रवास झालेला असतो. म्हणजेच हा प्रत्येक वस्तू ही ट्रान्सपोर्टेशनशी निगडीत आहे. ट्रान्सपोर्टेशन कशावर अवलंबून आहे? पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहे. आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव जर 10-12 रुपयांनी वाढले असतील, तर तुम्हाला मिळणारी भाजी ही त्याच पाव किलोच्या 30 रुपयाला पाव किलो या भावामध्ये मिळणं शक्य आहे का? हा साधा विचारसुद्धा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. थोडंसं श्रीमंती थाट जे दाखवत आपण बिनधास्तपणे जगत होतो, अप्पर मिडल क्लासच्या बाबतीत बोलतो आहे मी. अगदी एकटा जरी चालला तरी स्वतःची कार घेऊन जाणं. ठीक आहे, आता ज्यांना खूप मोठं रोजचं इन्कम आहे, खूप मोठ्या पदावर आहेत, खूप मोठे कंपनीचे मालक आहेत, त्यांची सिक्युरिटीसुद्धा महत्त्वाची असते, त्या बाबतीतला सोडून इतर जो अप्पर मिडल क्लास आहे, जो हे टाळू शकतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत तो जगू शकतो, त्या लोकांनी या आव्हानाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. जी लोक होम डिलिव्हरी मागवत आहेत कोणत्याही सामानाची, त्यांना कोणतंही सामान आता 8 दिवसापूर्वीच्या रेटमध्ये मिळणार नाही, हे त्यांनी समजून घ्यावं. मग जितक्या वस्तू आपल्याला स्वतः जाऊन आणता येतील, तितक्या वस्तू आपण स्वतः बाजारातनं खरेदी कराव्यात, अशी मानसिकता थोडी डेव्हलप होणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर पेट्रोल आणि डिझेल जेव्हा जेव्हा वाढेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या घरात लागणारी, तुमच्या स्वयंपाकघरात लागणारी ही प्रत्येक गोष्ट या महागाईची झळ त्या गोष्टीला नक्की पोचलेली असेल. ती तुम्हाला पूर्वीच्या भावात मिळेल, हा तुमचा गोड गैरसमज सध्या दूर करा. जितकं म्हणून तुम्हाला सिम्पल लिव्हिंग जगता येईल सध्याच्या दिवसात, तितकं तुम्हाला सिम्पल लिव्हिंग जगावं लागेल. कारण येणारा काळ कदाचित खूप मोठा महागाईचा भस्मासूर तुम्हाला दिसेल. एक आगडोंब उसळल्यासारखी प्रत्येक वस्तूच्या किमती वाढतील. आता हे सगळं होत असताना एक थोडीशी सद्भावनेची किनार या व्हिडिओला मी लावू इच्छितो आहे. हे सगळं आपण जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा आपण स्वतःवर रेस्ट्रिक्शन्स नक्की घातली पाहिजेत. घालतील ही काही लोक, पण हे करत असतानाच थोडासा आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांचा विचार पण डोक्यात आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडं कामाला येणारा किंवा येणारी कोणीही व्यक्ती असो, तिचंसुद्धा ट्रान्सपोर्टेशनवर जर तिचं येणं जाणं अवलंबून असेल, तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावाप्रमाणे तिच्या तिकिटातसुद्धा वाढ झालेली असेल. थोडक्यात तिचा रोजचा खर्च हा जर 50 रुपये असेल, तर तो 60 रुपयापर्यंत गेला असेल. या 10 रुपयांची भरपाई जर ती व्यक्ती 10 घरी करत असेल काम, आणि तिचं जाणं येणं जर या सगळ्या 10 घरांसाठी असेल, तर तिच्या या वाढलेल्या खर्चाचा विचारसुद्धा त्या व्यक्तीच्या गरिबीकडं बघून प्रत्येक या मध्यमवर्गीय अप्पर मिडल क्लास किंवा प्रत्येक व्यक्तीने करणं फार गरजेचं आहे, असं मला सद्यस्थितीत वाटतं आहे. किती लोक हो आपल्या घरात येणाऱ्या बाई माणसांना, कामाला येणाऱ्या बायकांना, किती लोक स्वतःहून दरवर्षी पगारवाढ देतात. अगदी आपण वर्षातनं 2 वेळा DAची वाढ घेतो पेन्शनर लोक. आपण कधी या लोकांना वर्षातनं एकतरी वाढ देतो 100 रुपयाची? नाही देत हो आपण. पण गरजवंताला अक्कल नसते असं म्हटल्यासारखं ही माणसं वर्षानुवर्ष ठराविक घरी कामाला येत जात असतात. कदाचित त्यांची घरं 15-20 किलोमीटर, 40 किलोमीटर इतक्या दूरवरूनसुद्धा ते संसाराला गरज असते म्हणून ती कामं सोडत नाही आहेत. ती कामं टिकली पाहिजे याच्यासाठी ती धडपडतात. कोणत्याही प्रकारची हक्काची रजा नाही, कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी नाही. एकाच पगारावर 5-5 वर्ष काम करायचं. वाढ मागितली की नको, तू खूपच पगार मागतेस, मी दुसरी बघते बाई, अशी धमकी मिळते.
अशा लोकांचा थोडासा या महागाईचं जेव्हा डोंब उसळतो आहे त्या काळात आपण सगळ्यांनी मिळून थोडासा यांचा विचार करूयात अशीच मी हात जोडून विनंती करतो. कारण महागाई त्यांना पण झळ सोसणार आहे हो. ही झळ त्यांच्यापर्यंत पोहोचते. तिलासुद्धा, त्या बाईलासुद्धा रोज घरी भाजी न्यावी लागेल तिच्या 4 लोकांसाठी. म्हणजेच तिला जर 30 रुपये पाव किलोमध्ये मिळत होती, ती जर आता 40 रुपये पाव किलोने मिळत असेल तर तिचा तो पण खर्च वाढलेला आहे रोजचा. ट्रान्सपोर्टेशनमध्ये तिचे येता जाता जर 20-25 रुपये वाढतील, भाजीपाल्याला जर 10-15 रुपये वाढतील, तर इतर गोष्टींचे अजून एक 50-60 रुपये, असा तिचा महिन्याला एक 200 रुपयाचा खर्च रोजचा वाढणार आहे, रोजचा. म्हणून या लोकांची कीव करताना थोडीशी त्यांच्या पगारात वाढ किंवा त्यांना थोडी आर्थिक मदत ही करणंसुद्धा नितांत गरजेचं आहे. नाहीतर मग आपलं शेख अपना अपना देख असं जे काही आपण डोळेझाक करतो ना अशा लोकांकडं, ही चूक आत्ता सद्यस्थितीत न केलेली बरी. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती की पेट्रोल डिझेल वाढलं तर आपण आपल्या हिंडण्या फिरण्यामध्ये ती बंधनं घालू शकतो, पण तुमच्या दारात येणारी रिक्षा, तुम्ही जे रोज रिक्षेने फिरता त्या रिक्षेचं बिलसुद्धा तुमचं नेहमीसारखं येणार नाही आहे, ते सुद्धा टेरिफ वाढणार आहे. तुम्ही एस टी बसनी प्रवास कराल तर ते डिझेलवर चालतात, त्या डिझेल जेव्हा वाढतं तेव्हा त्यांचीसुद्धा रेट वाढणार आहेत. प्रत्येक गोष्टीवर या पेट्रोल आणि डिझेल वाढीचा परिणाम होतो आणि तो परिणाम प्रत्येक व्यक्तीला, अगदी तळागाळातल्या व्यक्तीपासून अतिशय अतिश्रीमंत लोकांपर्यंत सगळ्यांना हा भोगावा लागतो. मग श्रीमंत माणसं, अप्पर मिडल क्लास सहज तोंड देऊ शकतात तो, त्यांच्याकडे साठलेलं पाणी खूप असतं, त्यांची मासिक प्राप्ती खूप असते. पण ज्यांची मासिक प्राप्ती लिमिटेड आहे अशा लोकांचासुद्धा आपण या महागाईच्या झळा त्यांना कशा कमी पोहोचतील यासाठी आपण काय करू शकतो, हा विचार, हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक घराने स्वतःला विचारावा आणि या लोकांची थोडीशी तळमळीने काहीतरी तजवीज करता येते का याच्याकडे नक्की लक्ष द्यावं. याच विनंतीसह पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रत्येक नागरिक प्रतिसाद देईल या देखील अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात कविप्राविज शो यूट्यूब चॅनलवर.